वेगळ्या पद्धतीने पालक भाजीचे म्हणजे भजी तयार केलेली आहे. तर त्यासाठी मी काय केली, पालक धुवून घेतली आणि एका बाउलमध्ये बेसनमध्ये थोडं मीठ, थोडं जिरा, थोडं हिंग असं टाकून सनी ते सगळं भिजवून घेतली. जसं आपण बटाट्याची भाजी करतो तशा पद्धतीनं मी पालकची भाजी केलेली आहे. दरवेळेस कसं पालक कापून सनी त्यामध्ये मिक्स करून चुरून अशा पद्धतीची भजी केली जातात. पण यावेळेस थोडं वेगळ्या पद्धतीचं म्हणून एकच पान टाकून करून बघितली कसं टेस्ट लागते. कारण 15-20 वर्षाआधी म्हणजे मी एकदा खाल्ली होती. असं एका त्यांच्या इथं पाहुणे म्हणून गेलो होतो ना, तेव्हा तिथं खाल्लं होतं. म्हणून ह्या अशा पद्धतीचं भजी केली तर खरंच खूप टेस्टी होती. स्वामीला पण भजी आवडली होती आणि त्यांनी पण खाल्लं होतं. आणि अशा पद्धतीचं हे बघा कशा पद्धतीचं होत आहे, चांगलं फुलत आहे. म्हणजे जसं आपण बटाटा भजी करतो ना त्याच पद्धतीनं म्हणजे हे पण तसंच पद्धतीनं करायचं असतं. म्हणजे चांगल्या पद्धतीने होत असते. कधीतरी म्हणजे असं निवांत वेळ असलं तर असं करायला काही हरकत नाही. कारण कसं थोडं जेवणामध्ये थोडंसं चेंज असला की आपली म्हणजे भूक पण म्हणजे चांगली व्यवस्थित वाढत असते. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.